आता काय करायचं? हा सांग. जे दुसऱ्यांना घाबरवतात ते स्वतः बी लय भित्रे असतात, म्हणून ते दुसऱ्यांना घाबरवतात आणि आपल्याला त्यांना घाबरवायचं आहे. मग त्यांच्या भीतीमुळे तेच पकडले जातील. पर कसं? अरे तुम्ही रात्रीचे एकटेच का बसला इथे? अरे माहिती आहे ना भीमाबाईच्या भूतानं काल माझ्या संग काय केलं होतं? माहिती आहे ना व? अरे कधी तिचं भूत येईल सांगता येत नाही. मैं भी एक आत्मा हाय, मला ठाव हाय की तू खोटं बोलतोय. तू भीमाबाईचा आत्मा नाही हाय. जर तू आत्मा हायस तर तू मरणार नाही. म्या तुला कापते. म्या भीमाबाईचं भूत आहे आणि म्या माझ्या मृत्यूचा सूड घेणार आहे. आणि म्या एक असली भूत हाय आणि तू नकली, म्हणून तुझा निकाल लावते. हे ईश आहे. आत्मा ईश घेऊन नाही मरत. घे पी. म्या भी पिते, मग समजल की असली आत्मा कोण हाय आणि कोण नाही. घे पी ईश, घे लवकर. पिऊन दाखव हे ईश. माफी करा हमासनी, माफी करा हमासनी, माफी करा हमासनी. दरवाजा उघडा, उघडा दरवाजा, उघडा उघडा दरवाजा, दरवाजा उघडा. आता काय करायचं? आपण पुरंजन काकाकडे जाऊ, मग सकाळ होण्याची वाट बघू. बोला सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा. ये रामजी, सत्य तर हेच आहे की शांतता प्रस्थापित करण्यासाठी आमची मान्यता धर्म, विधी आणि पूजाच आहे. ये सुभेदार. अरे चिडवत नाहीये, सांगतोय. आमच्या मान्यता आणि आमच्या संरचनेमध्ये जगाल ना तर अजिबात त्रास होणार नाही तुम्हाला. नेहमी आनंदी राहणार, सुखा समाधानाने जगणार. कळलं? ये ये. सांगा महाराज, काय करायचं आहे? तुला आणि तुझ्या कुटुंबाला हात जोडून गुडघ्यावर इथे बसावं लागेल. आम्ही यज्ञ करणार आणि जोपर्यंत हा यज्ञ संपत नाही तोपर्यंत तुम्हा सर्वांना हात जोडून गुडघ्यावर इथेच बसून राहावं लागेल.
ठीक आहे. फक्त एक प्रश्न होता महाराज. काय? असं आग जळत राहिल्याने माझ्या आईचा आत्मा कसा काय निघून जाणार? फक्त हे समजवा. यज्ञामध्ये खूप शक्ती असते. जसजसा या कुंडात अग्नीचा ताप वाढेल तस तस त्या आत्म्याचं बंधन जळून राख होईल आणि भीमाबाईचा आत्मा अनंतात विलीन होईल. आत्मा परलोकात गेल्याने फायदा काय होतो? आत्म्याला परम शांतता प्राप्त होते. मग ठीक आहे. तुमच्या समाजाची 2 माणसं जे रात्री भूत बनून भटकत होते त्यांना हे जाणून घेण्याची जास्त गरज आहे. कोण 2 माणसं? हे आहेत. ए चल 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 चल. चल 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 चल. चल लवकर चल. ही आहेत ती 2 माणसं. महाराज, माझ्या आईचा आत्मा तर एकच असणार. मग ही 2 जण रातच्याला आत्मा बनून भटकत होते, समद्यासनी घाबरवत होते. यासनी शांती कशी मिळणार? आता बोला आणि या समद्यासनी बी समजवा का तुमचं ज्ञान एवढं अपुरं कसं काय राहिलं? का कुणा दुसऱ्याचा आत्मा कुणा दुसऱ्याच व्यक्तीत भटकतोय? भीमराव, आम्ही कसा विश्वास करायचा? काय हे 2 माणसं आत्मा बनून भटकत होते, लोकांनी त्रास देत होते म्हणून? बाप्या असून साडी घालून बाई म्हणून कोणाच्या लग्नात नाचायला गेले होते का? प्रश्न उत्तर करून काय बी होणार नाही. आता समजला आहे. अरे पण ही माणसं अशी का करत होती? वय, हा प्रश्न योग्य आहे. या दोघांनी सांगायला सांगा का नक्की कुणाच्या सांगण्यावरनं ते हे असं करत होते. वय वय भावांनो, या दोघांनी सांगितलं पाहिजे. काय म्हणता भावांनो? महाराज, जर का या दोघांनी तोंड उघडलं आणि जर का आमचं नाव घेतलं तर उद्या समाजासमोर आमची बदनामी होईल ना महाराज. काहीतरी करा महाराज. अहो आम्हासनी वाचवा महाराज. वय, असं का केलं? या दोघांमुळे आमचं खूप नुकसान झालं आहे. वय वय वय. आम्ही सांगतो कोणाच्या सांगण्यावरून यांनी हे सर्व केलं ते. स्वतःच्या सांगण्यावरून. जातीच्या ज्या भेदाला भीमराव, रामजी आणि त्याच्या कुटुंबाने कधीच मानलं नाही, या दोघांनी त्या भेदाला स्वीकारून पूर्ण आयुष्य काढलेलं आहे. आणि वारंवार जो संघर्ष आणि जी लढाई आमच्या आणि त्यांच्यामध्ये होत आली आहे, अगदी त्याच प्रकारे ज्या प्रकारे आम्हाला त्रास झाला तसाच त्यांच्या मनातही द्वेष निर्माण झाला आणि राग वाढत गेला. संधी मिळताच तो राग बाहेर आला. शांत.
खूप चुकीचं केलंय तुम्ही. आत्मा जातीच्या बंधनातून मुक्त असतो. आत्म्याचा उपहास केलात तुम्ही, याची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळेल. महाराज आम्ही तर हे गप! हे गप! महाराज तुम्हाला शिक्षा देत आहेत आणि तुम्ही त्यांना उलट बोलता. शांत राहा एकदम. आणि महाराज तुम्हाला जी शिक्षा देणार ती तुम्ही स्वीकार करा, कळलं? उचलून घेऊन जा यांना आणि बंद करा. आणि एक संपूर्ण दिवस उपाशी ठेवा यांना. जशी आज्ञा मार. उठे. ए, उठ. चल उठ. उठ. नाटकं करतोय. आत्मा बनतोय. हा? चल. उठ. चल. ए, चल उठ. चल मागं. चल. 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 खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळायला नको म्हणून एखाद्या दुसऱ्या गुन्हेगाराला बनवून त्यासनी शिक्षा देणं ही तर लय जुनी परंपरा आहे. जाऊ दे, आम्ही निघतो. बाबा, आणि तुम्ही समद्यांनी पाहिलं ना का माझ्या आईचा आत्मा भटकत नाही आहे आणि कुणाला बी तरस बी देत नाही. आणि इथून पुढं जर कुणाला बी तरस झाला ना तर त्यासनी जाऊन पकडा. आमच्याकडे येऊन परत आमासनी तरस देऊ नका. चला बाबा. पण रामजी, ही पूजा तर तुमच्या बायकोच्या आत्म्याच्या शांतीसाठी होत होती. कारण जे काही असो, पण हे लोक यासाठीच इथे उपस्थित झालेले आहे जेणेकरून तुमच्या बायकोला भीमाबाईला शांती आणि मोक्ष मिळवून देता येईल. महाराज, तुमची पूजा, तुमची कर्मकांड आणि आत्म्याला मोक्ष मिळण्यासारख्या प्रार्थनांना मी विरोध नाही करत आहे, पण मला यावर विश्वास नाही आहे म्हणून आम्ही या पूजेत सहभागी नाही होऊ शकत. आणि विषय माझ्या बायकोचा आहे, यांच्या आईचा आहे आणि हा आमचा वैयक्तिक विषय आहे. रामजी, तुझी बायको आणि ह्यांच्या आईचा विषय आता जास्त दिवस वैयक्तिक नाही राहू शकणार. हे रामजी, कसला वैयक्तिक? हा? अरे आपला सर्वांचा उद्देश या शांतीच्या पूजेला संपन्न करायचा होता ना. पण तुझं यात सहकार्य न देणं आमचा धर्म आणि आमच्या परंपरांचा घोर अपमान आहे. पण पंडित, उगाचच धर्माला मध्ये आणून स्वतःला अपमानित करून घेण्यात काय बी अर्थ नाही. चला बाबा. हे भीमराव, थांब. तुम्हासनी या पूजेमध्ये विश्वास असो का नसो, पूजा पूर्ण करून जावंच लागल. काय म्हणता भावांनो? जर या अर्ध्या पूजेमुळे देव नाराज झाले तर इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही वाईट नक्कीच होईल. कारण देवाच्या दरबारामध्ये प्रेम आणि शिक्षा दोन्हीही समान असतात. तू तर समजदार आहेस ना, आणि तसंही तू या पूजेसाठी आला होतास ना. तू ऐकलं नाही महाराजांनी काय म्हटलं? जर का ही पूजा तुम्ही अर्ध्यात सोडून गेलात तर याची शिक्षा सगळ्यांनाच भोगावी लागणार. आणि जर का कोणाला काही झालं तर याचे जबाबदार तू आणि तुझे कुटुंब असेल. शेठजी, तसं बी प्रत्येक वाईट गोष्टीला जबाबदार आम्हीच असतो ना. चला बाबा. अशा अर्धवट राहिलेल्या खंडित पूजेचा परिणाम वाईटच होईल सगळ्यांच्या आयुष्यात. ये बस. ताई, ते आपल्या समाजातील एका महिलेने ही पुरणपोळी बनवली होती.
रामजी कुठं आहे? आज स्वयंपाक करतोय. तुळसा, बाळा मीठ दे. वय बाबा. मला थोडी फारची मदत लागल तेव्हा मी सांगणार तुम्हासनी. पर तुम्ही दोघी बी तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. अभ्यास सोडून काय बी करायची गरज नाही आहे. पर बाबा, मला आईने स्वयंपाक बनवायला शिकवलं आहे आणि आम्ही दोघी बहिणी बनवून घेत जाऊ ना. वय बाबा, गंगाताईनं मला समजा भाज्या चिरायला शिकवलं आहे. जर तुम्ही दोघींनी जेवण केलं तर बाबा कशासाठी आहे? थोड्या जेवण तयार होईल, मग आपण सोबत बसून जेवूया. बाबांना असा त्रास होताना बघून असंच वाटतंय की आईच्या जाण्याचा समद्यात जास्त त्रास बाबांनाच झालाय. वय अन बाबा आपलं ऐकत बी नाही आहे. मी काय म्हणत होतो की रामजीशी आपण परत लग्नाविषयी बोलूया का? नाही नाही पुरंजन, असं चुकून बी करू नगस. परता इथे मुंबईवाल्या पोरीसाठी वर शोधत आहेत आणि मी आपल्या समाजातील लोकांशी बोललो आहे की तुम्ही संधी पाहून रामजीला जरा समजवा. विचार करा रामजी, विचार करा. भाऊला पोरगी तर मिळालच, पर आधी हे तर कळू दे की भाऊ दुसऱ्या लग्नासाठी तयार होईल बी का नाही होणार. भीम, भीम, भीम कुठं गेलाय? ठाव नाही बाबा, आम्ही बी त्याच शोधतो आहे. या वेळेला कुठं गेलाय? आज जे झालं त्यामुळं भीम सोबत गाववाल्यांनी काही वाईट तर केलं नसेल? आई, आई, तू कुठं आहेस आई? तुझी हीच गोष्ट तर लय वाईट आहे. जेव्हा मला तुझी गरज असते तेव्हाच तू येत नाहीस. तुला ठाव आहे आज काय झालं? समजे तुला भूत म्हणत होते, पण आपण जिंकलो. तू माझी आई आहेस आणि आईच राहशील. तसं तर आपल्या त्यांच्याशी वाद आणि संघर्ष लय येळा झाला आहे, पण आज तुझी कमतरता जाणवत होती. म्या अन बाबा, महाराज अन बाकीच्यांसोबत जेव्हा बोलत होतो तेव्हा विश्वासाची कमी जाणवत होती, कारण आधी मला नेहमी विश्वास असायचा. बाबा किंवा समजा कुटुंब कमजोर पडत असेल तेव्हा माझी आई सांभाळून घेईल म्हणून, पण तू प्रत्येक ठिकाणी नाही येत. काय अशी आग जळत राहिल्याने माझ्या आईचा आत्मा कसा बरं इथनं निघून जाईल? जस जसा या कुंडात अग्नीचा ताप वाढेल तस तस त्या आत्म्याचं बंधन जळून राख होईल आणि भीमाबाईचा आत्मा अनंतात विलीन होईल. आई तू कुठं आहेस? तुझ्या संग बोलायचं आहे.